चला मॅच सुरू करा, चला घाई करा, अजूनही 7 मॅचेस खेळायचे आपल्याला. चला मॅच सुरू होते. एका बाजूला पाहायला गेलं तर शार्प शूटर, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर इन्फिनिट मराठा वॉरियर्स. एका बाजूला पाहायला गेलं तर अप्सर, दुसऱ्या बाजूला मनन. बॅट ने बॉलचं द्वंद्व युद्ध पाहायला सुरू होतंय. पहिलाच बॉल वेगात होता, वेगाचं नियंत्रण नव्हतं वेगावरती, परंतु वाईड बॉल आलाय. सुरुवात झाली, श्री गणेश झालाय. धावसंख्या प्रगतीपथावरती 1 बिनगडी बाद. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिलाय बॉलला, चांगला सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू सन्मान, वाईट चेंडू समाचार. हीच क्रिकेटची परिभाषा आहे मित्रांनो, आणि तेच पाहायला मिळते मैदानाच्या मनन यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा फेकून दिल्या बॉलला, सरळच्या दिशेने खेळून काढले. तत्पूर्वी घेतली 1 धाव. 2 चेंडू 2 धावा, बिनगडी बाद. अफसर हो. यावेळी मात्र यू मिस, आय हिट, फुटवर्कचा पूर्णपणे अभाव, विकेटचा पतन, खेळाडू बाद. या ठिकाणी फुटवर्क झालं नाही मित्रांनो. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क याला महत्व आहे, तर संपर्क चांगला होतो. यामुळे फुटवर्क नव्हतं, त्यामुळे चेंडूला खेळताना असमर्थ ठरलेत आणि फेकून विकेटचा होतोय पतन, खेळाडू होते बाद. जागेवरून स्लोडिंग करायचा प्रयत्न केला गेला होता, जागेवरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, फुटवर्क नव्हतं, त्यामुळेच तो यशाचा वेध घेतला चेंडूने. विकेटचा होतोय पतन, खेळाडू बाद. 3 चेंडू 2 धावा, बिनगडी बाद, 1 गडी बाद. याला पुन्हा एकदा 1 धाव अंकित केली गेली. दुसरा हो थ्रो केला, परंतु 1 धाव पूर्ण केली गेली. 4 चेंडू 3 धावा, 1 गडी बाद. हो यावेळी स्लोअर 1, क्या बात आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. एखाद्या चांगल्या बॉलरची हीच तर ओळख आहे. कधी बॉल जोरात टाकतात, कधी बॉल हळूवारपणे टाकतात, कधी बॉल वळवतात. ही चांगल्या बॉलरची ओळख आहे. याही मात्र रिस्पेक्ट दिलाय, परंतु टॅपचा फटका खेळून काढलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळून काढला. तत्पूर्वी घेतली 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊ मुरली 4 धावांवरती. 1 षटक सावरून झालाय, धावसंख्या 4. आता मात्र इम्रान आलेत गोलंदाजी मार्गी. संघाचे संघनायक देखील आहेत. चांगला संघ बांधण्याचा प्रयत्न केला. शार्प शूटर नावाचा संघ पहिला सामना जिंकलेला आहे. पुन्हा डॉट बॉल येतोय. डायरेक्ट चेंडूने शोधून काढलं खेळाडूला आणि जाऊन हातामध्ये त्याच्या पोचले. डॉट बॉल येतोय. यामध्ये चांगला शो खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, पण दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. 2 चेंडू 1 धाव, 5. यावेळी मात्र गॅपन चेंडू तुषारला चेंडूवर तत्पूर्वी घेतली 1 धाव. एकेरी दुहेरी धावा येतात, डॉट बॉल येतात, कधी कधी एकेरी दुहेरी धावा येतात, परंतु महत्वाचं मुद्दा काय की या दोन्ही षटकामध्ये अतिरिक्त धाव कमी आल्यात. यावेळी मात्र खोदून काढले. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील झाला आणि निर्माण झाले आणि विकेटचा होतं पतन. पहिली धाव जर जोरात घेतली असेल तर दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली गेली होती, परंतु पहिली धाव थोडी हळूवारपणे घेतली गेली, त्यामुळे दुसऱ्या धावेला
प्रयत्न करता करता प्रयत्न असफल ठरलाय. विकेटचं होतंय पतन, खेळाडू होतात बाद. समोरचे थोडे खेळाडू फंबल झाले होते. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला, अचूक थ्रो. इम्रान यांचा देखील चांगला कनेक्शन पाहायला मिळालं. सोहम नवीन बॅटर येतात. सोहम थोडं चेक करण्याचा प्रयत्न केला, हुलकावून दिले आहे. इम्रान 4 चेंडू 3 धावा. हो यावेळी मात्र मनन आपला क्लास दाखवत आहेत, परंतु एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. यावेळी चांगला चेंडू खेळून काढला, तत्पूर्वी घेतली 1 धाव. 2 षटक सावून झाले, धावसंख्या 9 धावा झाल्यात. केवळ एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. अफसर आणि इम्रान दोघांनीही चांगला षटक हाताळले, दोघांनीही कंजूस षटक हाताळले. चर्चा कम चर्चा असे षटक पाहायला मिळते त्यांच्या दोघांच्या माध्यमातून. नऊ धावा झाल्यात. चला घाई करा, सुरू करा मॅच. मात्र फेकून दिल्या बॉलला, तत्पूर्वी घेतले 1 धाव. दुसऱ्या प्रयत्न आणि 1 धाव कंप्लीट देखील केले. सोहम थोडी रिसर्च रनिंग पाहायला मिळाला, परंतु 2 धावा पूर्ण केल्यात. क्या बात आहे, जबरदस्त. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? सोनू यांना मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा जरूर आल्यात. हो याही मला चांगला चेंडू हाताळला गेला, परंतु विकेटचा पतन होतोय का? परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केले गेल्या. जबरदस्त, क्या बात आहे. मनन आपला क्लास, आपली गुणवत्ता दाखवतो त्या ठिकाणी. टर्फ क्रिकेटचा राजा मनन. चांगला फ्लिक ऑफ द रिस्क पाहायला मिळाला, चांगले हेलिकॉप्टर उडवत आहेत, अचूक गॅप मध्ये चेंडू मारतात आणि 2-2 धावा देखील काढून घेतात. एकेरी दुहेरी धावांचा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. सोहम आणि मनन खरं तर चांगली फलंदाजी करतात या ठिकाणी. ओहो चांगला चेंडू, जबरदस्त बॉल, चांगला पिचिंग पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये महत्व आहे. सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर, आणि तेच पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळेल. सोनू 1 तेरी तो 1 मेरी, तू डाल डालतो मी 5-5, तू मनन तर मी सोनू. मात्र पुन्हा एकदा मोठा पुढे सरसावला, घेतलेली 1 धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केले चांगल्या पद्धतीने. अजूनही धाव सांगायला ती 15 धावा, 2 गडी बाद झाल्या जरूर. यावेळी चांगला चेंडू खेळून आला, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव देखील पूर्ण केली गेले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण झालाय. क्या बात आहे, जबरदस्त. चांगली फलंदाजी झाली या ओव्हरमध्ये. 8 रन आलेत आणि धावसंख्या 17 धावा. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हाताळली होती. आता मात्र आदित्य यांना देखील तशीच कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र आदित्य यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. 17.
यावेळी देखील पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल स्वर चेंडू आलाय. हो यावेळी मात्र जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. चांगला चल आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. अल्टी पलटी बॉलने खाल्ले सीमारेषा बाहेरची गलटी. चौकार आलाय जरूर. मननने आपला क्लास दाखवलाय. माझ्यामध्ये क्षमता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिले. वाट बघितली आणि चेंडूची वाट देखील लावली आहे. चौकार जरूर आलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. तिकडे तुषाराचे देखील प्रयत्न पाहायला मिळेल. चांगला प्रयत्न केला होता तुषारांनी देखील. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्या बात आहे. परंतु आता मात्र फिल्डरला शोधून काढलाय मनन यांनी. आता मात्र माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता. नंतर आदित्य यांचा कमबॅक पाहायला मिळालं. एक तेरी तो एक मेरी. वाह आणि विकेटचा पता. बॅक टू बॅक विकेट्स. क्या बात आहे. आदित्य कमबॅक पाहायला मिळते. जबरदस्त लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स पाहायला मिळत आहेत. वाह. आता मात्र आसिफ आले. निखिल माघारी परतले. आता आसिफ आलेत. पुन्हा स्वर चेंडू पाहायला मिळते. आसिफ गेले फलंदाजीला. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल आलाय. यायला पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट्स पाहायला मिळतात. 2 चेंडू 2 विकेट झाल्या. त्यानंतर परत बॅक टू बॅक 2 वाईट्स पाहायला मिळत आहेत. आदित्य ऑन हॅट्रिक असताना 2 बॉल आलेत वाईड. चला 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 खाई करा. चला खाई करा. पुन्हा एकदा वाईट बॉल आणि वाईट वरती रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या. 1 धाव पूर्ण देखील गेली आहे आणि 2 धावा आल्यात लगातार. शाबास. धाव संख्येत भर होते. धाव संख्या 26 धावा. मित्र 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 यायला मात्र खेळून काढला. चेंडू तत्पूर्वी घेतले. 1 धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. ऑफसाइड इंजरी थोडी चुकी झाली. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का परंतु पूर्ण झालाय दुसरी धावा आणि धाव संख्या झाली ती 28 धावा झाल्यात. शेवट षटक आदित्य थोडंसं मागड षटक पाहायला मिळते. 11 धावा खर्च केल्यात आणि धाव संख्या झाली ती 28 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी घेतलेली 1 धाव. एकोणतीस धावा झाल्या. शेवट चेंडू शेष आहे आणि अफसर यांच्याकडून चुकी होते आणि चुकी झाली. पुन्हा एकदा 1+1 अशा 2 धावा आल्यात. क्या बात आहे. या मोकळ्या क्षणी अशी चुका करून चालणार नाहीयेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 31 धावा झाल्या. शेवट चेंडू शेष आहे. 31 धावा झाल्यात.
32 झाला, 33 जिंकायला पाहिजे. नाही 32 होता बघ. हे 3 ओव्हर किती होता? याला 15 आला. 3 ओव्हर 17 होता. हा याला 15 आला. हा मग 15 आले ना. 15 की 16 15 आले. 15 24 चेंडू 33 धावांची गरज आहे. गेले 3 षटक पाहायला गेले 17 धावांचा आले, परंतु मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकामध्ये 15 धावा आल्या आणि मॅचचा मुवमेंट पूर्णपणे इन्फिनिट मराठा वॉरियर्स यांच्या संघाकडे झुकलेला आहे. आता चोवीस चेंडू 33 धावांची गरज आहे. मॅच सुरू करा. सोहम पहिला षटक हाताळतात या ठिकाणी. त्याचप्रमाणे अफसर आणि त्याचबरोबर सलामीच्या जोडीला मैदान दाखल. सलामी जोडी मैदान दाखल झाले. एका बाजूला पाहायला तर अफसर, दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर अली. सोहम पहिलाच बॉल चांगला पिचिंग पाहायला मिळाला आणि एक धाव पूर्ण केली गेली. बाईच्या स्वरूपात आलेली एक धाव. धावा कसे येऊन देत पण त्या आल्या पाहिजेत, त्या थांबल्या नाही पाहिजेत. 33 एक चेंडू एक धाव बिनगडी बाद. बाईच्या स्वरूपात आलेली धाव. आले स्ट्राईक वरती आलेत. यायला रिव्हर्स असं बाहेर काढला आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वा विकेटचं पत्र होतंय. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. आदित्य आलेत नवीन फलंदाज. आदित्य डावकुराचा फलंदाज आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आदित्यच्या माध्यमातून. क्रिकेटचा पुस्तकी फटका. डावकुराचा फलंदाज जेव्हा मारतात तेव्हा बघणं अतिशय देखणं असताना तेच पाहायला मिळालं. 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. अजूनही मॅच जिंकायला
21 बॉल 31 धावांची गरज आहे. हो, चांगला चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल. बॅटचा फक्त हवेशी संपर्क होतोय. चेंडूशी मात्र काय होत नाहीये. चांगला पिचिंग पाहायला मिळतोय आणि बॅटची फुंकर घेत जातोय चेंडू यशस्वी हातामध्ये. मनन यांच्या हातामध्ये जातोय चेंडू. 4 चेंडू 2 धावा. 20 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळेल सोहम यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू हाताळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं आदित्य बाचकले होते तिकडे आणि त्यावेळी दुसऱ्या धावेचा देखील झाली असती आणि वरती आदित्यानं माघारी परतावं लागतंय. या ठिकाणी थोडा ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आपण. या ठिकाणी स्लो मोशन मध्ये अफसरने चेंडू खेळला गेला होता. तत्पूर्वी हिट करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. हिट करायचा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं आदित्य बाचकले त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट लागली या ठिकाणी. क्या बात आहे, जबरदस्त. आता मात्र तुषार यांना कामगिरी करावी लागेल. एकोणीस चेंडू 30 धावांची गरज आहे. 19 चेंडू 30 धावा. याला डॉट बॉल येतोय. शाबाश. या ठिकाणी 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू 30 धावा. 30 धावा 18 चेंडू. प्रत्येक षटकाकडे 10 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकाला 10 धावा येणं अनिवार्य असेल. म्हणजे एखादा चौका षटकार येणं अनिवार्य असेल. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. बॉल दिशाने गोलंदाजी पाहायला मिळते. वेग वाढ वेग 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 पाहायला मिळाला, परंतु वेगावरती नियंत्रण होतं आणि दिशाने गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये अतिरिक्त धावांचा भडीमार पेसुमर अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या. अवांतर चेंडू अनेक अवांतर चेंडू पाहायला मिळाले. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये एकदा अंकित केली गेली आहे. आता मात्र 17 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 17 चेंडू 28 धावा. यायला मात्र बॉलने उंची काढले. दुरी गाठा चेंडू असा फल ठरलाय. सोळा चेंडू 27 धावांची गरज आहे. मनन अफसरांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चेंडू उंची काढली, दुरी गाठा चेंडू असा फल ठरलाय. प्रयत्न सुरू आहे जरूर, परंतु प्रयत्नाने यश नाही मिळत आहे. चौदा चेंडू 27 धावा. अजूनही मॅच हातामध्ये आहे. यावेळी मात्र फेकून दिल्या बॉलला. तेरा चेंडू 26 धावांची गरज आहे. अजूनही 13 चेंडू 26 धावा. याही मध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु विकेटचं पतन होत आहे का? केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा. केवळ 8 धावा झाल्यात.
नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. काही क्रिकेटमध्ये अशक्य नाहीये. बारा चेंडू आणि 25 धावा. बारा बॉल 25. 12 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल. आता 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. अजूनही मॅच हातामध्ये आहे. अजूनही 2 मोठे फटके आणि मॅचचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल. मात्र बॅट फिरली हातामध्ये. बॅटची कडाळ घेतली गेली. तत्पूर्वी घेतली एक धाव. अकरा चेंडू 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. अकरा चेंडू 22 धावा. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. मजा आहे मॅच मध्ये. याही मला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. क्या बात आहे. जबरदस्त. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हो हो फुलटा चेंडू होता आणि फेकून दिल्या बॉलला 6 धावांसाठी. चौकारसाठी. क्या बात आहे. बॅटला आलेदार. बॉल होता सीमारेषा पार. येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. फुल टॉस होता त्यावरती फुल टॉस वसूल केलाय. रडर मध्ये होता. इन द आर्क. आउट ऑफ द पार्क. आणि यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. यावेळी मॅच मध्ये रंगत आली. मॅच मध्ये गंमत आली आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरा प्रयत्न होतोय का. आणि एक धाव कंप्लीट देखील केली गेली आहे. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू 15 धावा. एक मोठा फटका आणि 3 बॉल झाले. ओहो जबरदस्त बॉल. काय वळलाय आणि काय बॉलने वेध घेतलाय यशनचा. जबरदस्त. बॅट्समनला देखील काय झालंय. विकेटचा पतन खेळाडू बाद होतोय. आठ बॉल 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 15 धावा. चालला.
हे पुन्हा वाईट बॉल येतोय आणि दुसऱ्या प्रयत्न दोन वाईट बॉल वाईट प्लस 1 असे 2 धावा आले म्हणजे मॅच मध्ये रंगत आले 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे अजूनही 8 मध्ये 13 हवे आहेत यावेळेला फुलटॉस बॉल होता बॉलिंग उंची काढली दुरी काढण्या चेंडू असा ठरला आणि आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे 7 मध्ये 12ची गरज आहे 7 मध्ये 12 एक मोठा फटका मॅचचं चित्र पूर्णपणे बदलेल मात्र एकदा पूर्ण केले की दुसऱ्याचा प्रयत्न आणि एकदा कम्प्लीट देखील केले आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे 6 चेंडू 11 धावा अतिशय निर्णायक षटक शेवटचं षटक एक फोन करतो 10 मिनिटांमध्ये तुला बॉलर्स नेम प्लीज बॉलर्स नेम प्लीज स्वप्नील 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 10 धावांची गरज आहे 5 चेंडू 10 धावा 10 धावा 5 चेंडू चार चेंडू 9 धावा याही नो बॉल आलाय 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे अजूनही मॅच मध्ये चांगला चेंडा खेळून काढला तत्पूर्वी घेतले एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का नाही आणि झाले थोडी गडबड झाली आहे चुकीला माफी नाही या ठिकाणी कलेक्शन मध्ये चुकी झाली आणि 2 धावांचा कनेक्शन झालाय मनन स्वतःवरती नाराज आहे 3 चेंडू आणि 6 धावा 3 चेंडू 6 धावा तीन चेंडू 6 धावा म्हणजे 3 मध्ये एखादा मोठा फटका येणं अनिवार्य असेल किंवा प्रत्येक फटक्याकडे 2 धावा येणं अनिवार्य असेल 3 चेंडू 6 धावा मला क्रिकेटचा खेळ का आवडतो तर तो या क्षणापर्यंत येऊन जाऊन बसतो
3 चेंडू 6 धावा. यायला मात्र फेकून काढल्या बॉलला तत्पूर्वी येते दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. क्या बात आहे, जबरदस्त. अजूनही 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. दोन चेंडू 4 धावा, 2 चेंडू. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू तत्पूर्वी घेतली. एकदा नो बॉल आला. नो थोडी गडी आणि चुकी झाली आहे. क्या बात आहे, शाबाश. 9+2 अशा 2 धावा, 3 धावा आल्या आणि मॅच मध्ये पूर्णपणे चित्र बदललंय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि ती चुकी कोणत्या क्षणी करता तर या क्षणी करता तुम्ही. या क्षणाला तुम्हाला नो टाकायचाच नव्हता आणि टाकला आणि त्यावेळी 2 धावा देखील अंक केल्या. अति घाई आणि संकटात नाही, अति शाळा त्याचा बैल रिकामा, हेच परिस्थिती पाहायला मिळते. अतिशय महत्वपूर्ण क्षण होता. या क्षणावरती स्वतःला स्टेबल ठेवावं लागतं. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. अनेकांना स्वतःचे दडपण दबाव स्वतःला हँडल करता येत नाहीत आणि त्यामुळे आता 2 चेंडू आणि 1 धावांची वरती समीकरण आलंय. क्या बात आहे, अफसर मानावा लागेल. ज्या पद्धतीने फलंदाजी केली शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी एक तर्फी किल्ला लढवलाय. जबरदस्त. एका बाजूला विकेटची पडझड चालू होती परंतु अफसर सुरुवातीला आले होते आणि अजूनही तैनात आहेत मैदानाच्या आतमध्ये. यायला मात्र सामना जिंकलाय अफसर अँड कंपनी. क्या बात आहे.